Appearance and reality. देखावा आणि वास्तविकता. Man looks at appearance. मनुष्य बाहेरून देखावा पाहतो. God looks at reality. देव हृदय पाहतो. We want the outside to look good. बाहेरनं सगळं छान दिसलं पाहिजे बस. Inside, no matter what it is, आणि आतून काही पण असू दे, काही फरक outside पडत should be नाही. best. आतून छान दिसलं पाहिजे. The world lives to decorate the body. आणि जग जे आहे ना ते बाहेरच्या शरीराला सजवून जगण्यामध्ये विश्वास ठेवतं. आतून छान नाही, बाहेरनं फक्त छान पाहिजे. And my God looks at the inside. आणि माझा देव आतूनच बघतो. He wants you to be best inside. माझ्या देवाची इच्छा आहे की तुम्ही आतून दिसायला बेस्ट असलं पाहिजे. Outside you may not look best. आणि बाहेरून कदाचित तुम्ही तेवढे छान दिसणार नाही. Inside you should be best. आतून आपण दिसायला एकदम बेस्ट असलं Praise पाहिजे. God. That is the difference between the kingdom of God and kingdom of this world. हा फरक आहे देवाच्या राज्यात आणि या जगातल्या राज्यात. हा फरक आहे की जग बाहेरून बघतं, देव आतून बघतो. Many things that are shown as reality is just appearance. तर बऱ्याच गोष्टी ज्या खऱ्या म्हणून आपल्या समोर सादर केल्या जातात ना ते खरं नसतंय. Every truth is not the gospel truth. प्रत्येक सत्य शुभवर्तमानातलं सत्य नाहीये. When the inside is perfect, पण आतून जेव्हा माणूस एकदम परिपूर्ण असेल, beauty comes from inside out. सौंदर्य आतून बाहेर येतं बेटा. Character is more beautiful than your appearance. चारित्र्य तुझ्या देखाव्यापेक्षा जास्त सुंदर असतं. Your जगात एक goodness is very much beautiful than your expression. तुझं चांगुलपण जे आहे ते तुझ्या हावभावांपेक्षा जास्त महत्वाचं आहे आणि सुंदर आहे. Yes, they judge people according to the outward. बाहेरून जो काही त्यांचा देखावा आहे त्यावरनं लोकांचा न्याय करतात. And today the devil knows. आणि आज सैतानाला कळलेलं आहे The lust of the eye, the lust of the flesh and the pride of life is for the outside. देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारकी बाहेरूनच देखावा आहे. Satan doesn't want you to know the real God. सैतानाची इच्छाच नाही की तुला खरा देव कळावा. He, म्हणून तो he will give you many shadows. सैतान तुला अनेक छाया आणि सावल्या देईल, सावल्या. But he will never allow you to know the truth. पण सैतान तुला कधी सत्य जाणून घ्यायची परवानगी देणार नाही. And the Lord is ready to help the world to know what is reality. आणि प्रभू तर तयार आहे या जगाला समजावून सांगायला की वास्तविकता, सत्यता, खरेपण काय आहे. मी तुम्हाला समजावून सांगेन. प्रभू तयार आहे. That is one of the reasons why Jesus came and said, I am the truth. हे एक कारण आहे की ज्या कारणापायी येशू म्हणाले मी द सत्य आहे. So what you see me outside, I am inside. Same. तर बाहेरून तुम्ही जसं मला पाहता तसाच मी आतून आहे, सारखा, सेम टू सेम. Nobody can be like Jesus, येशू सारखं कोणी होऊ शकत नाही. who was inside and outside beautiful. की बाहेरून आतून सुंदर. तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता. If Jesus smiled, he really smiled. म्हणजे येशू जर हसले तर खरोखर हसले. It was not appearance. उगीच आपलं दाखवायला नाही की आता क्या करना भी हसना पडता हम हसे असं No, नाही. there was no guile in him. येशूंमध्ये कपटच नव्हतं काही. What you see on the outside is what you get from the inside. आणि बाहेरून येशू जसे दिसायचे तसेच येशू आतून होते, हुबेहूब, काही And फरक what नाही. was inside was seen on the आणि outside. येशूच्या 100%. आतून येशू जसे होते तसेच ते बाहेरून होते. जसे Amen. बाहेरून तसे आतून, जसे आतून तसे बाहेरून. If people really see God लोकांनी जर मनापासून देव शोधला ना and come in a very neutral way, आणि एका न्यूट्रल रीतीनं देवाकडे यायचं, असं प्री आयडिया सगळ्या घेऊन यायचं नाही, न्यूट्रल यायचं. he will surely reveal himself to that person. नक्की देव त्या माणसाला व्यक्त होईल. And they will be delivered from mere appearance. आणि त्या सगळ्यांना सगळ्या देखाव्यापासून सुटका मिळेल. We have been fed with appearance. आपल्याला सगळा देखावाच खायला घातलेला आजपर्यंत या Our जगात. society has been living with appearance. आपला समाज पण आज असंच जगतो. ही सगळी शोभाजी आहे, सगळा देखावा आहे. Many of the saints speak on behalf of God, but it is not the truth. अनेक संत देवाच्या वतीनं बोलतात पण ते सत्य नाही. They never met God, ते कधी देवाला भेटलेले नाहीत. but they will tell you all about God and heaven. पण देवाविषयी, स्वर्गाविषयी तुम्हाला ते सगळं सांगणार. And people are deceived with appearance. आणि लोक बाहेरचा देखावा बघून फसतात. Appearance can kill you, कधी कधी तुझा देखावा तुला ठार मारू शकतो बरं का. but reality will never kill you. पण वास्तविकता तुला कधी ठार नाही मारणार. Sometimes even the prophets can make mistakes, कधी कधी देवाचे संदेशे सुद्धा चुका करू शकतात. because we have been groomed that way in this world. कारण या जगात आपलं संगोपनच तसं झालेलं आहे की बाहेरनं दिसतंय ना त्यावरनं ठरवायचं की हे कसे आहेत, काय आहेत. What the eyes see is the final thing for us. म्हणजे डोळ्यांना जे दिसतं ते आपल्यासाठी फायनल असतं की हे छान आहे. Say, many times we be wrong about certain things and certain people. अनेक वेळा अनेक गोष्टींविषयी, लोकांविषयी
आपली मतं चुकतात बर का. Saul was so handsome, शौल दिसायला इतका सुंदर होता, but he failed. पण अपयशी ठरला ना. He failed अपयशी ठरला because it was only appearance. कारण फक्त देखावा, बाहेरनं फक्त दाखवायचं. Unless we are careful and prayerful, we will not know the difference. काळजीपूर्वक राहिलो नाही आणि प्रार्थनाशील राहिलो नाही तर फरक कळणार नाही आणि आपल्याकडनं चुका होतील माणसं शोधण्यात. We will take the appearance as the reality. का आपण देखाव्याला खरं मानणार. The world does not know you from inside. आज जगाला तुम्ही लोक आतून माहित नाहीये. But let Satan come before us. सैतान येऊ दे आपल्या Let the समोर. demon come before us. भूत दुरात्मे आपल्या समोर येऊ देत. We will tell you, show you who is stronger. नक्की सांगणार आपण कोण उंच आणि कोण नाही, Amen. कोणाचा देखावा आणि कोणाची वास्तविकता The आहे. worldly man, he may be very tall, but when he sees a demon, he'll be scared. जगिक माणूस जरी उंचपुरा असला तरी दुरात्मे बघून तो पळून जातो. But we won't. पण आपल्याला नाही भीती वाटत. बघा ना शनिवारचं सुद्धा Because inside, का आतून आपण मोठे आहोत. आपल्याला भीती नाही वाटत. शनिवारी जे काही इथे होत असतं ते बघून आपण घाबरत नाही. 2 Corinthians 4:4. 2 Corinthians 4:4. The one who is in you is much greater than the one who is in the world. जो या जगात आहे ना त्याच्यापेक्षा तुझ्यात जो आहे तो फार मोठा आहे. Praise गोष्ट वेगळी तू त्याला लहान करून ठेवलायस. Yes. पण ऍक्च्युली तुझ्या आत जो आहे तो फार मोठा आहे. A worshipper will never be afraid. देवाची खरी आराधना करणारे आराधक घाबरत नसतात कारण त्यांच्यावर अभिषेक असतात. The anointing covers all his weakness. अभिषेक त्याच्या सगळ्या अशक्तपणाला झाकून टाकतं. God does not see as man sees. तर देव ना माणूस बघतो तसं बघत नाही. It is so different. God's फार perfection वेगळं is so different. देवाची निवड फार वेगळी आहे. देव माणूस बघतो तसं बघत नाही. What man sees as good, God may see it as bad. कधी कधी मनुष्याला जे चांगलं दिसतं त्याला देव वाईट म्हणेल. And what man sees is as bad, he will call it good. कधी कधी जे मनुष्य वाईट म्हणतोय हे वाईट आहे त्याला देव चांगलं म्हणेल. Sometimes what is gained to us is actually lost to us. कधी कधी आपल्यासाठी जो फायदा असतो ना ते नुकसान आहे And what is lost to us is gained to आणि us. जे आपल्यासाठी नुकसान आहे ते फायदा असतं. Mathematics of the heavens is very different from the mathematics of the earth. स्वर्गाचं गणित वेगळं आहे बरं का जगातल्या गणितापेक्षा. तुम्ही स्वर्गातलं गणित जरा शिकून घ्या. A man's real worth is not measured by what he has. माणसाची खरी किंमत माणसाकडे काय काय आहे यावरनं ठरत नाही. Not by your money, तुमच्या पैशावरनं नाही, not by your riches, तुमच्या धनसंपत्तीवरनं नाही, not by your success. तुमच्या यशावरनं नाही. These are all superficial observances that आणि the world caters to. हे सगळं जगिक लोक बघत असतात बाहेरनं. देव नाही बघत हे. God does not see all that. देव हे सगळं बघत नाही. He just sees your inside heart. देव फक्त आतून बघतो की याचं हृदय कसं आहे. आणि तिथेच आपल्यातले अनेक लोक जिंकलेत बेटा की देवाने आपलं काही नाही बघितलं पण देवाने आतलं बघितलं आणि देव म्हणाला इन इसको अंदर ले उधर जीत गए हम लोग. Sometimes कधी कधी God takes one extra step to save somebody for salvation when he sees some goodness in that person's heart. कधी कधी देव एखाद्या समोरच्या माणसाच्या हृदयामध्ये थोडासा जरी चांगुलपणा देवाला दिसला तर एक जास्तीचं पाऊल टाकून देव त्याला तारायला येतो. God always loves, whether he's an unbeliever or a believer, a good-hearted person. बघा देवाला नेहमी चांगल्या हृदयाची माणसं आवडतात. मग ते अविश्वासू लोक असोत नाही तर बिलीवर लोक असोत. देव हृदय बघतो की हृदय जर चांगलं असेल तर देवाला तो माणूस आवडतो. कधी कधी म्हणतात Now ना see this Christian अरे हे ख्रिश्चन बघा living in a small rented काय house. छोट्याशा भाड्याच्या घरात राहत आहेत. Must be very sad. किती दुःखी. Go close. जरा जवळ जा. All Jesus songs you'll be hearing and सगळी they'll be येशूची गाणी dancing त्या there. घरात ऐकू येतील. नाचत असतील येशूच्या गाण्यांवर ते लोक. Praise God. वो दुखी आत्मा नहीं वो सुखी आत्मा है. भले भाड़े पे लेकिन जीसस का गाना गा Because the joy of the Lord is their strength. कारण प्रभूचा आनंद त्याची ताकद आहे. The world wants us to be shaped like the world, जगाची इच्छा आहे की आपण जगासारखा आकार घ्यायचा. but we have to be shaped according to the Holy Spirit. आपण पवित्र आत्म्यासारखा आकार घेतला पाहिजे. I'm telling you, मी सांगतो ना you give first place to God, every need of yours will be met. तुम्ही प्रथम स्थान देवाला द्या तुमची प्रत्येक गरज भागेल. Every believer conquers the world's ways. प्रत्येक बिलीवर माणूस जगाच्या मार्गांवर विजय घेतो. By the power of Jesus, he can bring the world to its needs. आणि येशूंच्या सामर्थ्याने तो जगाला आपल्या समोर गुडघे टेकवू शकतो. How? By faith. विश्वासाने हे जग आपल्या शरण येऊ शकतं. Yes. हा विश्वासाचा मामला आहे. Live in खरं reality. बघ वास्तविकतेत Heaven is real. Jesus is real. का स्वर्ग God खरं is आहे? real. स्वर्ग खरं आहे. येशू खरे आहेत. देव खरा आहे. Your salvation is real. तुझं तारण खरं आहे.
The word of God you are hearing is real. देवाचा शब्द जो तू ऐकत आहे तो खरा आहे. The love in you is real. तुझ्यातलं प्रेम खरं आहे. The mercy in you is real. तुझ्यातली दया खरी आहे. The strength that is coming in you is जी real. ताकद तुझ्यात येते ती खरी आहे ना. The confidence that is coming in you is real. जो विश्वास तुझ्यात येतोय तो खरा आहे ना. He is God. तो देव आहे. He is God manifested in तो flesh. देव स्वतः देवरूप धारण करून या जगात अवतरला आहे. Nobody has been like my Jesus. माझ्या येशूंसारखा कोणी नाही. Very humble. येशूंसारखा कोणी नाही. अगदी नम्र. Very down to earth. अगदी नम्र. अगदी नम्र. That's why people were deceived by his appearance. म्हणून लोक फसले ना. येशूंचा बाहेरचं रूप बघून लोक फसले की नाही एवढा साधा माणूस देव असू नाही. But he is God manifested in flesh. नाही, तो देव आहे. देवरूप धारण करून या जगात अवतरलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.